विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ इंदापूर यांच्या प्रयत्नामुळे अखेर अंगणवाडी सेविका यांना मिळाला न्याय। एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या वतीने अंगणवाडी सेविका यांना मे 2019 मध्ये कॅश मोबाईल प्रशिक्षण देण्यात आले होते। या प्रशिक्षणासाठी चहा नाश्ता व जेवणासाठी 8 दिवसासाठी 110 रुपये प्रमाणे अंगणवाडी सेविकेला 880 भत्ता होता। हा भत्ता 2020 साली परिवीक्षका यांच्या खात्यात जमा केला गेला, परंतु तेव्हापासून आजपर्यंत या भत्त्यापासून अंगणवाडी सेविका वंचित होत्या। वेळोवेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून भत्ता मागणी करण्यात आला, पण प्रत्येक वेळेस त्या मागणीचा कोणताही विचार न करता परीक्षिका उडवाउडवीचे उत्तर या संदर्भात देत होती। संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून आज अखेर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या प्रयत्नाला यश आले। विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण पोहोचलो इंदापूर पंचायत समितीमध्ये आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा पूनमताई निंबाळकर आहेत। आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नमस्कार मॅडम। नमस्कार। आज जे आपण या ठिकाणी सर्व अंगणवाडी कर्मचारी महिला वगैरे जमलेले आहात, ते नेमकं काय आहे, याचं कारण काय आहे? सर, आमचं महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष पूनमताई निंबाळकर, आम्ही 2019 साली कॅशचं मोबाईल ट्रेनिंग घेतलं होतं। त्या मोबाईल ट्रेनिंगला आम्हाला शासनाचा 110 रुपये प्रतिदिन असं 880 रुपये 8 दिवसाचे आलेले होते आम्हाला, पण ते सुपरवायझरांच्या खात्यावर जमा होणार होते, त्यांच्यानंतर आम्हाला मिळणार होते। 2020 साली सुपरवायझरच्या खात्यावर ते पैसे जमा झाले, परंतु त्यांनी ते वाटप न केल्यामुळं आम्हाला आंदोलने मोर्चे वगैरे काढावे लागले। त्यानुसार आम्ही आमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिराज साहेब, जसं आपण म्हणतो की कुटुंब चालवत असताना कुटुंब प्रमुख जर चांगला असेल तर चांगलंच कुटुंब घडलं जातं, तसं आमच्या खात्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिराज साहेब असतील, आमचे अमोल मिरगळ साहेब प्रकल्प अधिकारी असतील, ह्यांच्यामार्फत आम्ही त्याचा पाठपुरावा करत असताना आम्हाला 8/12/2022 रोजी एक मीटिंग घेण्यात आली पुण्यात। त्यावेळेस आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष निलेश दातखेळे व उपमुख्य कार्यकारी गिराज साहेब यांच्या मार्फत त्यात असं मार्ग काढण्यात आला की त्यांनी आदेश दिले CDPOना की लवकरात लवकर त्यांचे पैसे वाटप करण्यात यावे। त्यांच्या आदेशानुसार आज 13/12/2022 रोजी आमच्या निर्वांगी निमसाकर ह्या बीटला 28 जणींना आमचे कॅशचे पैसे वाटप करण्यात आले। मला एवढंच सांगायचं आहे की ज्या आमच्या पीडित अंगणवाडी सेविका मदतनीस आहे त्यांना न्याय देणं हेच आमचं ध्येय आहे, परंतु मला हे नेहमी वारंवार सांगावं लागतं सेविका मदतनीसांना की आपल्या महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघामार्फत जर आपण एखाद्या विषयाला ठाम राहिलो, आणि खरंच माझ्या निर्वांगी निमसाकरच्या 28 जणी इतक्या ठाम होत्या की त्यांनी आज तागेतही रिपोर्ट नोंदवला गेला नव्हता। त्यांना अगदी सर्व्हिस जाण्याची जरी भीती वाटली नाही, की त्यांना कोणतीच भीती वाटली नाही की बाबा अंगणवाडी कर्मचारी संघटनेमार्फत आपल्याला नक्कीच काहीतरी चांगला मार्ग मिळेल, ह्या आशेने त्यांनी माझ्या पाठीमागे लढा दिला आणि आज त्याला खरंच यश मिळालं आणि आज 2 वाजता आमचे पैसे वाटप झालेले आहेत। इंदापूर तालुक्यातल्या सर्व अंगणवाडी सेविकांना जोपर्यंत कॅशचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघामार्फत हा लढा चालूच राहील। प्रत्येक महिलेला ते पैसे मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही मिळवून देणार, हे पण आम्ही सर्व सेविकांना आवाहन करत आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ संलग्न इंदापूर तालुका उपाध्यक्ष श्रीमती तुळसा तुकाराम जाधव, मी असं म्हणेन की प्रत्येक वेळेस शासन हे आम्हाला प्रशिक्षणासाठी वेळोवेळी आमच्यासाठी निधी पाठवला वेगळा जातो। तो निधी हा खास सेविकांसाठी खर्च करण्यासाठी आलेला असतो की हा निधी आम्हाला संघटनेच्या वतीने एक लढाऊ पद्धतीने मिळवावा लागतो। ही खूप मोठी खंत आहे आणि आमची संघटना ही आतापर्यंत प्रत्येक कामात ज्या कामात आम्ही हात घातले त्या कामात लढाऊ पद्धतीने आम्ही आमची कामात यश मिळवलेलं आहे आणि इथून पुढं जो शासनाचा निधी आमच्यासाठी आलेला असतो तो निधी आमच्यावरच खर्च करावा, अशी जर सर्वाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली तर आम्हाला वेळोवेळी त्यांच्या विरोधात लढे देण्याची वेळ येणार नाही आणि जर त्यांनी आमचा निधी आमच्यापर्यंत नाही पोहोचवला तर आमचा लढा हा संघटनेच्या वतीने असाच कायमस्वरूपी लढाच देऊन आम्ही संघर्षाने
आम्ही न्याय मिळवणार आहोत. खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश आलेलं आहे असंच म्हणावं लागेल. विश्व 24 न्यूजकरिता अतुल सोनकांबळे, इंदापूर. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.